जगन्नाथ पाटील हे पक्ष उभा करतात आणि पुढे आलेलं पानं फुलं एखादी शाखा रवींद्र चव्हाण बघून आपण बघतो, जगन्नाथ पाटील विसरायचा नसतो. नुसती फुलं फळं पानं बघून चालत नाही, तर खाली गाडली गेलेली आणि स्वतःला गाडून घेणारी मुळं जी असतात ती महत्त्वाची असतात. आणि जेव्हा अशा झाडांच्या फांद्या पसरतात, त्याच्यावर पक्षी येऊन बसतात, घरटं करतात, एजन्सीत येतात, मार्केटिंग करतात. ते जे पक्षी येऊन तात्पुरते बसलेत ना, ते ओसाड झालं की पळून जातात. हे विसरायचं नसतं. 14 पासून 24 पर्यंत भाजपचं यश पानं फुलं फळं बघून अनेक एजन्सीज, अनेक मार्केटिंग कंपन्या येऊन बसल्या. भाजप पाळंमुळं विसरलं. 24च्या पराभवाचं विश्लेषण मित्रांनो ते आहे. राजकारण ज्या वेळेला जमिनीत घट्ट रोवून बसलेल्या समाजकारणाला विसरतं, तिथे वृक्ष कोरडा पडायला लागतो, सुका पडायला लागतो, त्याची काय ती पतझड सुरू होते.